मला गुड न्यूज मिळेल लग्नाची मी विचार केला बराचदा पण बराच म्हणजे केला ॲक्च्युली विचार पण आता हे सध्या एवढं हेक्टिक चालू आहे ना सो आणि मी असं पण म्हणणार नाही की हे संपल्यावर वगैरे कारण हे ते चालूच राहावं अविरत असं वाटतं. मुलींची मनं तुटणार आहे त्यानंतर मला असे मेसेज येतात की प्लीज त्याला रिप्लाय करायला सांगा ना किंवा हो मला मेसेज येतात प्लीज अभिजितला रिप्लाय करायला सांगा ना किंवा माझे जे ओळखीचे आहेत हे त्याला एकदा व्हिडिओ कॉल लावून दे ना मला त्याच्या तो असताना ए यार करा रे यार भूक लागली यार करा रे प्लीज. मी असं भूक लागली कधी आयुष्यात बोललो नाही मी भूक लागले मला म्हणून पण करू शकतोस तू असं करा रे वगैरे असं करेन मी पॅकअप ज्यावेळेस अरे यार असं नसतं करा रे यार प्लीज प्लीज. ते म्हणतात ना लग्नानंतर खऱ्या संसाराला सुरुवात होते आणि तेव्हा नेमका स्वभाव काय तर कळतो. आता म्हणजे शर्वरी त्याला फक्त मारायची बाकी होती. तो मेकअप रूममधनं बाहेरच येत नव्हता. हे ऑफ कॅमेरा तर आहेच पण ऑन कॅमेरा हे बॅन्टर सुरूच आहे तुमच्यात. लग्नानंतर तुमचे फॅन्स आम्हाला सांगत होते की इंटरव्ह्यू कधी करणार. फायनली मी आली आहे आणि आता मिसेस अर्णव येस सो स्वागत तुम्हा दोघांचेही. कसे आहात? बढिया मस्त. तू कशी आहेस? खूप एन्जॉय केले आम्ही ते सिक्वेन्सेस पण तुमची जी मेहनत सुरू होती रात्रंदिवस तुझ्या मी स्टोरीजही बघितल्या. व्हॉट वॉज द वन थिंग जी कीप गोईंग म्हणजे चालू ठेवायला आपल्याला एक मोटिवेट करत होती त्या पूर्ण सीन? ऑब्व्हियसली सगळी एनर्जी. आम्ही डे नाईट शूट करत होतो आणि सगळेजण प्रत्येक को ॲक्टर्स को स्टार्स सगळे एव्हरीबडी ऑन द सेट्स सगळे एक वेगळी एनर्जी आणतात आणि ते सिक्वेन्सेस पण असे होते की यार करायला पण मजा येत होती. जरी किती हेक्टिक होत होतं तरी पण आम्ही त्याच्यामध्ये पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि आमचे डिरेक्टर पण की येऊन काहीतरी कुछ अलग करते सो त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि हे जी काहीतरी नवीन करणार होतं आपण आता सीनमध्ये काहीतरी वेगळं मिळणार आहे आणि आमच्यामध्ये कसं होतं की आम्ही काहीतरी सीन्स करत असताना आमचे डायलॉग्स चालू आहे तर सर आमचे येऊन मध्येच कट करतात तर मग ह्याच्यात हे ॲड करा. सो अशा ॲडिशन जे होतात ना मग ते इट कीप्स यू गोईंग. आणि झणका पण आहे त्याला छोटासा पण ते बॅन्टर तुमचं सुरूच आहे. अर्णवचं मनासारखं झालं आहे सगळं पण नेमकं ते गोड कधी होणार आहे? लवकरच बघायला मिळेल कारण हळूहळू ईश्वरीलाही काहीतरी जाणवायला लागेल आणि रिसेंट एपिसोड्समध्ये ते कळेलच लोकांना आणि मजा येईल. आम्हाला करताना मजा येते तर लोकांना बघतानाही मजा येईल नक्की. तुम्ही रिहर्सल करत होतात मला आधी क्लिक नाही झालं की रिहर्सल सुरू आहे. मला वाटलं हा असं का बोलतो ॲक्च्युली तसं तिथे काही वेगळं अभिनय करावा लागत नाही. सो ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ना की त्याचे मधले जे वन लाईन्स आहेत ते अशा ॲक्च्युली येऊन जातात. म्हणजे आमचे सर पण आहेत जे शैलेश सर ते पण ते आणि म्हणजे मी एका झोनमध्ये वाटतो मला बऱ्याच वेळेस की जे काही बॅन्टरवाले सीन्स असतात त्याच्यामध्ये पटकन एक वन लाईन जी येऊन जाते ना ती बऱ्यापैकी आम्ही दोघांनी सेम विचार केला असतो आणि आम्ही 3 मिनटं 4 मिनटं त्यावर हसत बसतो की अरे हे कसं काय सुचलं म्हणून एकत्र. रिहर्सल बघणं पण एक मजेशी गोष्ट आहे. म्हणजे सेटवर आल्यावर मी खूप एन्जॉय करते तुमची जी रिहर्सल सुरू असते. पण तुम्ही काय जास्त एन्जॉय करता बॅन्टरवाले सीन्स की एकदम रोमॅन्टिकवाले सीन्स शांतवाले सीन्स? दोन्ही गोष्टींची मजा येते पण जास्त तुतुमेमेवाल्या ह्याच्यामध्ये येते कारण ते पटपट गोष्टी असतात आणि खऱ्या ह्याच्यात पण असं थोडंसं आहे आमचं की तुतुली मी आता तर ते करायला मजा येते. मला तरी ते जास्त आवडतात. रेडी व्हायला वेळ लावतो का युजली? हो माझ्यापेक्षा जास्त वेळ लावतो. अरे हो पण लावतो मी आता आलो पटकन. तू बघितलंस ना लगेच आलो मी साधी आलो. आत बसलेलो तू माझे हे सनग्लासेस सापडत नव्हते मला म्हणजे शोधत होतो. मी ना तुम्हाला सिच्युएशन देते आता आणि इनॅक्ट इच अदर आपल्याला गेम खेळायचा आहे. त्या सिच्युएशनमध्ये एकमेकांची म्हणजे शर्वरी कशी रिॲक्ट करा आणि अभिजित कसा रिॲक्ट करेल मला सांगायचं. ईश्वरी दोघी मला फार वेगळं काही वाटत नाही त्याच्यामध्ये पण ठीक आहे. ईश्वरी किंवा शर्वरी तुला त्यावेळेला जे वाटेल त्याचा इनॅक्ट कर. बरं शर्वरी तुला पहिलं टास्क आहे. लंच ब्रेक झाला आहे आणि सीन म्हणजे भूक लागली आहे पण सीन काय संपत नाही आहे तर अभिजित कसं रिॲक्ट? ए यार करा रे यार भूक लागली यार करा रे प्लीज. मी असं भूक लागले कधी आयुष्यात बोललो नाही मी भूक लागले मला म्हणून पण करू शकतोस तू असं करा रे वगैरे असं करेन मी पॅकअप ज्यावेळेस अरे यार एवढं असं नसतं करा रे यार प्लीज प्लीज लंच ब्रेक नाही झाला आहे आणि सीन लांबलाय. लंच तिला भूक लागलेली असते तर मग ती मगाशी केलं तिने ती करते ती करा रे कळत नाही आहे काय आणि मग ती अशी काहीतरी चालत बसते अशी पळते मग साईडवर. पण नाही ती तसं ॲक्च्युली ती मला असं वाटतं ती आमच्याकडे
एकमेव आर्टिस्ट अशी आहे की जी खूप वेळेत येते आणि तिला असे काही म्हणजे सीन्स करताना वगैरे असं काही तिला प्रॉब्लेम नसतो की ती लेट झालं तरी तिला काही प्रॉब्लेम नाही, ती तिचं काम करणार. ती कधी असं हे करणार नाही की टँट्रम्स की यार काय होतं कशाला लेट झालं यार असं नाही. ती तिथे सीनमध्ये जोपर्यंत तिचा सीन आहे तोपर्यंत ती कंप्लीट करणार तो सीन. तिचे क्लोज वगैरे झाले असतील मग ती कदाचित असं कर ना लवकर करा ना असं चालू असतं, बट ती तसं नाही रिॲक्ट करत. आपला समोरचा ॲक्टर खूप वेळ घेतोय आणि आपल्याला लवकर पॅकअपला जायचं. ऍक्च्युली हाच वेळ घेतो त्यामुळे तेच समोरच्यांना म्हणते होत की समोरचा आहे, वेळ पण नाही तुझा अच्छा, बघतेच माझं मला reaction करायचं आहे ना, त्यामुळे रिॲक्ट करताच येणार नाही कारण त्याला कळतच नसेल कारण मी असते समोर नेहमी. शर्वरी कसं मी नाही रिॲक्ट ती माझ्यावर नाही. रिॲक्ट केलं तरी ती माझ्यावर नाही रिॲक्ट करेल, ती मेकअप दादांवर वगैरे रिॲक्ट करेल की करा ना किती वेळ, किंवा सरांना जाऊन सांगेल सर बोला ना त्याला किती वेळ लावतो वगैरे असं. तो जो ग्लासवाला एक सीन आपण केला होता, ग्लास फुटतोय खाली पडतोय, तेव्हा मी होते त्या BTSला. सो त्याच्यानंतर असा कुठला डिफिकल्ट टास्क म्हणजे सीन तुम्हाला वाटला आहे का किंवा खूप जास्त? हो, पावसातला एक सिक्वेन्स केला होता मी. रात्रभर पावसात आम्ही दोघे भिजतो आणि तो एक हे होता कारण रात्रभर पावसात शूट करणं आणि ते शूट करणं आणि खोटा पाऊस त्यात हे जरा अवघड आहे. मी संध्याकाळी 7 ते पहाटे 6 वाजेपर्यंत मी एकटाच भिजत होतो पूर्ण वेळ. बट ती सकाळी 7 ती विचारते की तसं रिटेक्स खूप करावे लागले बिकॉज ऑफ ओढणी एक तोंडावर जाते त्याच्या. आम्ही चालत जातो, माझं लक्ष नाही आहे, मी अशी ओढणी टाकते आणि ती त्याच्याबरोबर तोंडावरनं अशी येते आणि तो वन टेक सीन होता सरांना आणि ते होतच नव्हतं त्याच्यापर्यंत पोचायचंच नाही. ती एकतर अशी ओढणी नव्हती, ती कॉटनची ओढणी होती, तर त्यासाठी खूप वेळ लागला. खूप रिटेक झालं. हे सगळे सीन्स आम्ही एन्जॉय करतोय आणि तुम्हालाही कमेंट्स येत असतील प्रेक्षकांचे. तुमचे इतके फॅन पेजेस आहेत की आम्हाला DM करतात. किती ग्रेटफुल वाटतं अशा वेळी की एका सुंदर प्रोजेक्टचा आपण पार्ट आहोत, पण एक पेअर म्हणूनही आपल्याला खूप छान प्रेम मिळतं. खरंच खूप मस्त वाटतं. तर पहिली गोष्ट म्हणजे हे कॅरेक्टर करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप कमालच आहे. म्हणजे मला त्याच्याबद्दलच खूप आधी ग्रेटफुल वाटते. सेकंडली ते पेअर लोकांना आवडते आणि मुळात तू जसं म्हणालीस खूप फॅन पेजेस वगैरे झाले. इश्नव नावाचा जो हॅशटॅग आहे, कारण मी आता मध्ये सुरू केला होता परत मी की त्या लोकांची एवढ्या रिक्वेस्ट येतात की तुम्ही सेटवरचे पोस्ट टाका, हे टाका. तुम्ही किती टाकायचं नाही जनरली, पण एवढ्या लोकांच्या रिक्वेस्ट आणि आपल्याला कळते की एवढं प्रेम आहे लोकांचं. सो आता मी चालू केलं आणि मी ते इश्नव हॅशटॅग करून टॅग पण करतो की मी त्यांना इश्नव फॅम. कमेंट वाचलेली की अभि दादा तू रिअल लाईफमध्ये ग्रीन फ्लॅग आहेस, तर रिअल लाईफमध्ये कधी आम्हाला गुड न्यूज मिळेल लग्नाची वगैरे? मी विचार केला बराचदा, पण बराच म्हणजे केला ॲक्च्युली विचार, पण आता हे सध्या एवढं हेक्टिक चालू आहे ना. सो आणि मी असं पण म्हणणार नाही की हे संपल्यावर वगैरे, कारण हे ते चालूच राहावं अविरत असं वाटतं. मुलींची मनं तुटणार आहे त्यानंतर. खूप मुलींची, कारण मला असे मेसेज येतात की प्लीज त्याला रिप्लाय करायला सांगा ना, किंवा हो मला मेसेज येतात प्लीज अभिजितला रिप्लाय करायला सांगा ना, किंवा माझे जे ओळखीचे आहेत त्याला एकदा व्हिडिओ कॉल लावून दे ना मला तो असताना, असे मला खूप फोन. आणि नाही देत मी नाही देत. नक्षत्राला सांगतो व्हिडिओ कॉल. पण आता तुझे सीन्स आहेत ना ते मस्त त्या लहेजामध्ये येतात इंदोरी, पण तू नॉर्मली बोलताना कधी हिंदी येते का मध्ये? बिलकुल नाही. हा, पण काही शब्द येतात. नाही, पण काही शब्द आहेत म्हणजे जे इंदोरी शब्द आहेत, पटकिनी किंवा बिलकुल आता जो आहे, किंवा जरूरत, हे शब्द येत आहेत आता की काही जरूरत नाही आहे असं वगैरे येत आहे. ते शब्द येतात पण हिंदी वाक्य नाही येऊ शकत. मजा येते गाईज. आणि आता लवकरच अजून एक पेअर रेडी होतं आहे तुमच्या मालिकेतलं, त्यांचंही लग्न आता होईल की नाही आता ते येत्या एपिसोडमध्ये कळेल. पण थँक्यू गाईज, तुम्ही दोघं नेहमीच एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट आम्हाला दाखवता नेहमीच. सो थँक्यू. आणि काय अपील कराल प्रेक्षकांना? छान सिक्वेन्सेस येतात लग्नानंतरचे क्यूटवाले, हेच की ईश्वरी अर्णववरती जेवढं प्रेम करताय त्याच्यापेक्षा अजून जास्त प्रेम करायला लागाल आता, ह्याची मला खात्री आहे. कारण आम्ही तसे सीन्स करतोय आणि ते बघून तुम्हाला मजा येईल. आमच्यावरच नाही, आमच्या पूर्ण मालिकेवर सगळ्या को ॲक्टर्सवरती सगळ्यांवरतीच तेवढं प्रेम करा आणि असंच रिस्पॉन्स असू दे. लग्नानंतरचा लुक कसा वाटतं ते? मला आवडतं, मला मंगळसूत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, त्यामुळे छान वाटतंय. मी एवढंच सांगेन की
एवढं प्रेम मिळते आणि ते कळतं आहे सतत. आत्ता लग्नानंतर जे आमचे सीन्स होत आहेत आम्हाला करायला पण खूप मजा येते आणि लोकांना पण ते आवडते आणि ते दिसतंय आम्हाला की एवढ्या रील्स बनवत आहेत, एवढे DMs येत आहेत. सो प्रत्येकाला रिप्लाय करणं नाही जमत, पण तरी पण मी मेक शुअर की मी जेवढं रिपोस्ट करता येईल तेवढं रिपोस्ट करतोय. सो असंच हे प्रेम ठेवा आमच्यावर आणि आय एम व्हेरी शुअर, मी तुम्हाला गॅरंटी देतो की आत्ता जे पुढचे सिक्वेन्सेस आहेत किंवा पुढचे जे येणारे एपिसोड्स आहेत ते तुम्हाला खूप आवडणार आहेत. माझ्या आजीला माझ्या आयुष्यात काय चाललंय हे माहीत नसेल, अर्णव ईश्वरीच्या आयुष्यात काय चाललंय हे माहीत असतं. गप्प कर, थांबतो काहीतरी बोलतोय. सो थँक्यू गाईज, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू Thank you so थँक्यू much. सो Thank you so मच. much.